नमस्कार मंडळी, मी प्रिया डाखोडे. नवोदित ॲक्टर विकी गायकवाड आणि बाबासाहेब बत्तीशे खाकी लय भारी मराठी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता दीपक शिर्केसोबत भूमिका करण्याची संधी मिळाली. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता देशभक्ती मराठी चित्रपटाची लाट उसळत येत आहे व देशभक्ती चित्रपट म्हटल्यावर डेरिंगबाज खलनायकसुद्धा लागतो. तिरंगा फिल्मचे दीपक शिर्के पुन्हा खाकी चित्रपटामधून खलनायक कॅरेक्टर करणार आहेत. बहुचर्चित देशभक्तीवरती आधारित असलेला खाकी लय भारी या मराठी चित्रपटासाठी नागेश फिल्म प्रोडक्शन व जगदंबा मूव्ही प्रस्तुत मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने टायगर पांडे यांचे खाकी लय भारी देशाच्या गद्दारांना ठोकणार या टॅगलाईन खाली मराठी चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटाची शूटिंग लागत आहे 15 ऑगस्टपासून. या चित्रपटामध्ये अहिल्यानगर जिल्हा वडाळा महादेव येथील रहिवासी विकी वामन गायकवाड यांना मेजर सूर्यकांत देव या देशभक्त आर्मीची भूमिकेसाठी निवड झाली आहे, तर पुणे येथील बाबासाहेब बत्तीशे यांची हवालदारच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही तरुण सामान्य कुटुंबातून असून दोन्हीही जॉब करीत आहे व आपल्या मराठी चित्रपटामध्ये भूमिका करण्याची त्यांची खूप दिवसाची आवड छंद पाहता त्यांना भूमिका मिळाली आहे. पुणे येथील बाबासाहेब बत्तीशे यांनी खूप विविध ठिकाणी ऑडिशन दिली आहे. त्यानंतर त्यांना कळले की प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक टायगर पांडे हे देशभक्तीवरती चित्रपट करत आहे. खाकी मराठी चित्रपट चालू होत आहे, त्यासाठी त्यांनी ऑनलाईन ऑडिशन दिली आणि त्यांची निवडसुद्धा करण्यात आली आहे. या निवडीचे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधून खूप स्वागत होत आहे व या दोन गुणी कलाकारांचे अभिनंदन होत आहे. विकी गायकवाड व कॉमेडी अभिनेता बाबासाहेब बत्तीशे यांनी टायगर पांडे यांचे आभार व्यक्त करत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे की आम्ही या संधीचे नक्की सोने करू. या चित्रपटामध्ये तिरंगा फिल्मचे खलनायक प्रलयनाथ म्हणजेच दीपक शिर्के यांची खाकी लय भारीमध्ये मुख्य खलनायकाची भूमिका आहे. हा मराठी चित्रपट दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे, तर हा मराठी चित्रपट किती बिझनेस करणार आहे हे लवकरच आपल्याला कळणार आहे. खाकी चित्रपट संदर्भात डायरेक्टर टायगर पांडे यांची लवकरच मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. तोपर्यंत आपण चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. अब गोली खा.